तर बघा आज मी बनवणार आहे मसाले भात. वाटाण्यामधला मसाले भात बनवणार आहे आणि इंद्रायणी तांदळातला बनवणार आहे मसाले भात. तर हे बघा हे नवीन तांदूळ आहेत बरं का, गेल्या वर्षाचं नाहीत, ह्याच वर्षाचं हे तांदूळ आहेत. तर खडबिडं जास्त नाहीत. हे काय आहे असं बारीक बारीक चिकूच्या बिया कशा असतात सेम तसंच बी आहे, फक्त छोटी आहे. नाही तर हे बघा सेम तसाच त्या बीचा आकार आहे. तर काय आहे काय माहिती आहे तांदळामध्ये असं अख्ख्या कट्ट्यातच आहे बरं काही बारीक बारीक अशा बिया आहेत. कशाच्या आहेत काय माहिती, ते तांदळामध्येच बरडून आलेले आहेत वाटतं या बिया. आणि हे तांदूळ तुम्हाला थोडंसं लालसर दिसत असेल बरं का, तर बिना पॉलिश केलेलं हे तांदूळ आहेत. आणि ह्या तांदळाचा भात लय भारी होतो बरं का, लय चवदार असा होतो. या लय पॉलिश केलेलं असलं ना ते पांढरं दिसतात आणि आपल्याला वाटतं की ते भात म्हणजे चांगला असेल, पण अजिबात नसतो तो चांगला. त्याचं सगळं पॉलिश काढलेलं असतंय, त्यामुळे त्याची चव गेलेली असते या. म्हणून आहे ना ह्या असा बिना पॉलिशचं जे लालसर असतात ना तांदूळ ते चांगलं असतात. बिना पॉलिशचं म्हणजे जास्त पॉलिश त्याची काढलेली नसती या. तर हे असं लालसर आहेत. आणि आमच्या तिकडं कसं खाण्यासाठी हे जरा बिना पॉलिशचं म्हणजे जास्त घासून मिशन न लावणारं खाण्यासाठी ठेवतात. आणि विकण्यासाठी म्हणलं ना तर जास्त घासून मिशन लावतात. मग ते पॉलिश केलेला पांढरा शिप्पत चांगला तांदूळ दिसतो आणि माणसाला काय वाटतं की लईच भारी तांदूळ आहे पांढरा आहे म्हटल्यावरती. तर ह्या बघा मी असं एकदम साधा सिंपल भात केलेला आहे, पण इतका चवदार लागतो हा भात, लय मस्त लागतो बरं का इंद्रायणी तांदळातला भात. आणि महत्त्वाचं म्हणजे आहे ना हा तांदूळ आहे ना सहसा मसाले भात करायचं म्हणलं ना तर हा कुणाला जमत नाही बरं का, जास्त गिचूक होतो. पण माझा अजिबात होत नाही बरं का गिचूक जास्त. चला आता कुकरला भात लावलेला आहे, आता 3 शिट्ट्या होसपर्यंत ते बघायचंच नाही. थांबा आता शौर्य आर्याचं आपल्या काय चाललंय ते ह्या बघा. बाळा काय काय केलं या बघू दे. बायला काढले. बायची ड्रॉइंग, हा अरे वा मस्तच काढलीस की हिरोनी सारखी. तुम्हाला बघायची का? थांबा आर्याला कशी काय काढली ह्यानी हे बघा. हे बघा चांगली आहे ना. तुला ही वाटते. हा सेम टू सेम आर्याला काढली बाय यांनी, मस्त काढली की ड्रॉइंग. हे बघा इकडे शेंड्या पण काढल्यात का 2? हे काय वरती शेंड्या पण काढल्यात 2? एकच आहे. एकच काढली होय. अरे तिच्या 2 शेंड्या आहेत ना पण. मम्मी ते शेंडे बनवायचं लय अवघड आहे तिच्या. होय अगं बाय हाय. आणि आर्यानी पण शौर्याला काढलाय बरं का. बघू तू कसा काढलायस. कशाला बाळा ह्याला देतीस ते बुक, उगच पानं नासावतो तुझं ड्रॉइंगचं बुक. हे बघा हे बघा आर्यानी कसं काढलाय ह्याला. हे बघा हे बघा हाय का. आर्यानी असा काढलाय बरं का शौर्याला. तर आर्याने जरा बऱ्यापैकी काढलाय हा शौर्याला, पण शौर्याने लय नाही चित्र आर्याला काढली या. काढली दा बाळा चांगली. चांगली आहे की. चांगली आहे. हा नाव लिहिलंयस का तिथं कोपऱ्याला तिचं आर्या म्हणून? हा होय ना. मम्मा हे मी तुला वाटते. नाही वाटत तर नाही, पण आता त्याने काढली म्हटल्यावरती आता नाव काहीतरी त्या बावल्याला दिलंच पाहिजे ना. आणि ह्याच्या वरचं 1 रुपया मागते ते. मला 1 रुपया एवढं मस्त बनवले ड्रॉइंग. 1 रुपया हा मागतोय 1 रुपये. ह्या ड्रॉइंगचा? कुणाला घ्यायची आहे तर घ्या 1 रुपया. अरे फुकट सुद्धा कोण तुझी ड्रॉइंग घेणार नाही. म्हणे 1 रुपया दे. हा 1 रुपया मागतोयस वे असली दाडा गोडाची ड्रॉइंग काढून. काय का त्याला चौका देऊ. कुणी तुला शिकवली असली ड्रॉइंग? शाळेत जा असली ड्रॉइंग काढलीस तर 0 पोपळा भेटेल तुला. काय पण बनवले. चला आता आपला बात हाक लक्ष येऊ द्या. ह्यांचं काय, ह्यांचं दोघांचं काय नाही काय चालूच राहतं या. आणि इकडं सरपंच बी आले. सरपंच आले बघा, आपले गावचे सरपंच आलेले आहेत. ते काय लपत येत अंधारात. सरपंच नाही म्हणता येणार यांना, पाटील म्हणता येईल. पाटलांना फोन करू करू वैताग आला मला. पाटील काय माझा फोन उचलणार, ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलाय माझा फोन पाटलांनी. तर हे बघा आपला इकडं भात झालेला आहे
आणि थोडासा तांदूळ चिकटच असतो बरं का, असा फडफडीत होत नाही. आपला दुसरा तांदूळ जो असतोय ना, जसा की फडफडीत होतो तसा हा भात अजिबात ही फडफडीत होत नाही, असा थोडासा चिकटच असतो या. आणि नुसता भातच नाही बरं का, भाकरी पण केलेल्या आहेत. आता ह्यांना जेवायला दिलेला आहे. मेरा मन कितना सीधा साधा है, अदाए दिल ही जानता ही नहीं. मेरा मन कितना सीधा साधा है, तुम यूं ही मुझसे बात करते हो. क्या कोई प्यार का इरादा है? पोरांनो, काय काय चाललंय तुमचं? व्हिडिओ काढते. माझा हा काढलं होय? हा गाणं म्हणलं ना बाई? हा बघू दे कसं काढलंय, बघू दे.